नमस्कार. रिअल इस्टेट पेढीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की तुमचं रिडेव्हलपमेंट अडकलं असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या ईमेलवर तुमचे डिटेल्स पाठवा. आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करू शकतो. आज काय झालेलं आहे, बरीच लोक जी आहेत, बरेच बिल्डर्स जे आहेत किंवा नवीन बिल्डर्स झालेले आहेत किंवा त्यांना कुठून पैसे येत आहेत किंवा हे जे आहेत अशी लोकं जी आहेत, ही लोकं मोठ्या प्रमाणावर या रिडेव्हलपमेंटमध्ये शिरतात आणि ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये ते काहीतरी वशिला लावून काहीतरी करून ते रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट्स घेतात सुद्धा स्वतःकडे. आणि ते स्वतःकडे ती प्रोजेक्ट्स घेत असल्या कारणामुळे बरेच म्हणजे पुण्यामध्ये तर मी बरीच लोकं माझ्या माहितीतली आहेत, मुंबईतली सुद्धा बरीच लोकं माझ्या माहितीतली आहेत की रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स काही वर्ष थकलेली आहेत. पुण्यात नाही काही वर्ष थकली, पण मुंबईमध्ये काही वर्ष रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स थकलेली आहेत. आणि रेरा कायदा आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही, पण रेरा कायद्यामध्ये खूप लोकांना काही फार मोठ्या प्रमाणावर काही झालेलं आहे असं मला कुठे आढळून येत नाही. म्हणजे रेराने केसेस केल्या आहेत, रेराच्या तुम्हाला त्या काय म्हणतात त्याला वेबसाईटवर कोणाचं सगळं दिसतं त्याच्यामध्ये, हे सगळं मान्य आहे मला. पण हे सगळं जरी असलं तरी किती लोकांवर याच्यावर कायदेशीर कारवाई आजपर्यंत झालेली दिसतीये का? किती लोकांनी दंड भरलेला आहे, किती दंड भरलेला आहे, कमवले किती, दंड भरलेले किती आहेत, किती प्रोजेक्ट्स अडकून पडलेले आहेत. अडकून पडलेल्या प्रोजेक्ट्समध्ये बुकिंग केलेल्या लोकांनी, लोन घेतलेल्या लोकांनी जे हप्ते भरतायत आज त्यांचा आणि भाडं पण भरतायत आज, त्यांना किती लोकांना त्रास होतो आहे. ज्यांनी भाडं भरलेलं आहे, म्हणजे आता बिल्डर भाडं देत नाही त्यामुळे ह्यांना भाडं देणं गरजेचं पडलेलं आहे. यांनी हे भाडं पण भरतायत, आणखीन इकडे काही ठिकाणी मोठी जागा घेतल्या कारणामुळे लोनचे हप्ते पण भरतायत. आणि आज अडकलेली लोक आहेत मुंबईत, तर काही बऱ्याच वर्षांपासून अडकलेली लोक आहेत. त्याच्यात काही नामांकित लोक बिल्डर पण आहेत, म्हणजे राजकीयदृष्ट्या स्ट्रॉंग बिल्डर पण आहेत की ज्याच्यावर गव्हर्नमेंट एवढी ॲक्शन घेत पण नाही आहे आणि लोकंसुद्धा त्यांना घाबरतात त्यांच्या विरुद्ध काही करायला. तर असं तुम्ही कुठे अडकलेले असाल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन करू. आणखीन वेळ आली तर तुम्हाला प्रोफेशनली मदतसुद्धा करू आम्ही. कारण ह्याच्याबद्दल कोणीच आवाज उठवत नाही आहे. आज बिल्डरबरोबर किती बिल्डर्सबद्दल आवाज उठवत आहेत. आज बिल्डर मोठ्या प्रमाणावर अडकलेली आहेत. काही बिल्डर्स काय, तर ते अडकलेल्या बिल्डर्सचं काय, बिल्डरनी त्यांचे पैसे जे आहे, म्हणजे बिल्डर रस्त्यावर आलेले फार कमी आहेत त्या मनाने, पण बिल्डरमुळे बरीच लोक रस्त्यावर आलेली खूप आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे काय म्हणतात त्याला सप्लायर्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ज्या लोकांनी त्यांच्याकडे नवीन बुक केले ते आहेत, रिडेव्हलपमेंटमधली जी लोकं आहेत ती लोकं आहेत. म्हणजे सगळं असूनसुद्धा आपण रस्त्यावर, अशी परिस्थिती असणारे किती आहेत. आणखीन त्याच्यावर गव्हर्नमेंट किती लोकांवर ॲक्शन घेते. कारण बऱ्याच ठिकाणी तर गव्हर्नमेंटचीच म्हणजे आमदार खासदारच हे आहेत. आता कोणाची इथे नावं घ्यायची नाहीत, पण वेळ आली तर नावंसुद्धा घ्यायला आपल्याला काही अडचण नाही. तर ज्यांचे प्रोजेक्ट्स अडकलेले आहेत किंवा जे असे अडकलेले आहेत ज्यांना बिल्डरनी त्रास दिलेला आहे काय, त्यांनी अवश्य संपर्क साधावा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत आम्ही करू. म्हणजे आणि ह्याच्यावर गव्हर्नमेंटमध्ये कुठेच अपील नाही आहे. तुम्ही रेरामध्ये गेलात तरी रेरामध्ये तुम्ही किती हे करणार, तुम्ही विकू पण शकत नाही अर्धवट असल्या कारणामुळे, कोणी घेणार नाही तुमच्याकडनं. मग तुम्ही करायचं तर काय करायचं. आणि कसं होतं, एखादा बिल्डर दुसऱ्या बिल्डरला ते विकतो त्यावेळेस दुसरा बिल्डर काय म्हणतो की हे सगळं ॲग्रीमेंट त्याच्याबरोबर होतं, माझ्याबरोबर नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्याबरोबर, नाही तर हे पैसे तुम्ही तुमचे जा. कारण रोज भाव वाढत आहेत. आज किती बिल्डर्सना, म्हणजे आता DHFLला काय झालं, वाधवांनी सगळं घेतलं, आणखीन त्या अजय पिरामलच्या गळ्यात दिलं. अजय पिरामलनी ते 1 लाख कोटीचं 35 कोटीला विकत घेतलं. आणि आता अजय पिरामल हाऊसिंग किंवा पिरामल फायनान्स जे आहे ते पिरामल फायनान्स ते त्यांच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी डील करतात.
म्हणजे करायचं असेल तर माझ्याबरोबर, नाही तर नाही, मी सांगतो तसं. पण इथे मध्यस्थी करणारं कोणीच नाही आहे ना. त्यामुळे अडकलेलं प्रोजेक्ट कुठलंही असो, रिडेव्हलपमेंटचं असो, नवीन कन्स्ट्रक्शन असो, त्याच्यात तुम्ही अडकलेले असाल तर तुम्हाला अन्याय झाला असेल तर कसं होतं, आम्ही एक संस्था म्हणून त्याच्यावर आपण हे करू शकू. याच्यात आमच्याबरोबर काही रिटायर्ड IAS ऑफिसर्ससुद्धा आहेत, काही रिटायर्ड जजेससुद्धा आहेत की जे आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शन करतील. आणि मग त्याच्यावर आपल्याला काही करायचं म्हटलं, प्रत्येक गोष्टी कोर्टात जाऊन करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. याच्यामध्ये काही वेगळेसुद्धा मार्ग आहेत की त्या मार्गावर पण आणखीन तुम्ही तुमची ताकद दाखवली तर गव्हर्नमेंटसुद्धा तुमच्यासमोर वागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. कार्पेट एरिया कमी जास्त देणं, त्याच्याबद्दलचे पैसे कमी जास्त करणं, अनेक गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या याच्यासाठी म्हणून अडकलेलं कुठलं प्रोजेक्ट असेल तर 100% आमच्याशी संपर्क साधा. खाली दिलेल्या काय म्हणतात त्याला ईमेल ID वर तुम्ही तुमचा संपर्क करा, तुमचे डिटेल्स पाठवा, आम्ही तुम्हाला संपर्क करू. आणखीन मग आपण पुढे कसं जायचं ते ठरवू. आज एवढंच. धन्यवाद.